शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी प्रिया। पण पाहताय न्यूज 24 सह्याद्री घेऊयात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा। शहराची खबरबात या बातमीपत्रात। सराफ बाजारातील सार्वजनिक ड्रेनेजवरील झाकण खचल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। त्यामुळे महापालिकेने तत्काळ ड्रेनेज व झाकणातून येणारी दुर्गंधी बंद करून द्यावी अशी मागणी व्यावसायिकांकडून होत आहे। महापालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सराफ बाजार फुलार गल्ली येथे सार्वजनिक ड्रेनेजचे झाकण खचल्याने त्यातून दुर्गंधी पसरली आहे। परिणामी आजूबाजूच्या व्यावसायिकांना व्यवसाय करणं कठीण झालं असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। त्यासाठी व्यावसायिकांनी प्रभाग अधिकारी यांना निवेदनाद्वारे ड्रेनेज त्यावरील झाकणातून येणारी दुर्गंधी बंद करून द्यावी अशी मागणी केली आहे। सराफ बाजारात ग्राहकांची मोठी वर्दळ असते। या दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावून जाण्याची वेळ आली आहे। रमजान हा जगातील मुस्लिमांचा उपवास करण्याचा इस्लामी पवित्र महिना आहे। महिन्याच्या शेवटी हा ईदचा सण साजरा केला जातो। रमजान महिन्याचा हा शेवटचा आठवडा आहे। या सणासाठी बाजारपेठा फुलल्याचं पाहायला मिळत आहे। कोटला या भागात रोजा इफ्तारी खरेदीसाठी चांगलीच गर्दी पाहायला मिळते। फळांच्या गाड्या तसेच विविध व्हेज नॉनव्हेज खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले आहेत। रोज मुस्लिम बांधव इफ्तारच्या वेळी खरेदी करताना दिसत आहेत। मार्च एंडच्या पार्श्वभूमीवर थकबाकी वसुलीसाठी महापालिकेने मालमत्ता धारकांना 16 ते 31 मार्चला 75% शास्ती माफी जाहीर केली होती। कालावधीत अवघ्या 7,686 मालमत्ता धारकांनी कर भरला असून त्यातून मनपाच्या तिजोरीत 9,43,40,000 रुपये जमा झाले आहेत। तर वर्षभरात एकूण 62.18 कोटींची कर वसुली झाली आहे। थकबाकीच्या तुलनेत वसुलीचे प्रमाण नगण्य असल्याने वसुलीसाठी आता महापालिका कठोर कारवाई करणार आहे। रमजान हा जगभरातील मुस्लिम बांधवांचा उपवास करण्याचा इस्लामी पवित्र महिना आहे। सध्या रमजानचा हा शेवटचा आठवडा आहे। गेल्या 2 वर्षापासून कडकडाच्या उन्हात उपवास असल्यामुळे मसालेदार खाद्यपदार्थांपेक्षा फळांना 40% मागणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे। इफ्तारची वेळ झाल्यानंतर सर्व मुस्लिम बांधव एकत्र येऊन प्रार्थना करून इफ्तार करतात। उपवास सोडण्यासाठी गेल्या 2 वर्षापासून मसालेदार पदार्थांऐवजी फळांचे सेवन करण्याकडे कल वाढला आहे। त्यामुळे बाजारात खजूर, केळी, टरबूज, कस्तुरी खजूर, पेरू आणि संत्री यासारख्या पोषक आणि पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांना प्राधान्य देत आहेत। ही फळे मोठ्या प्रमाणात खरेदी केली जातात। राज्य शासनाच्या माध्यमातून माझी वसुंधरा अभियान सुरू आहे। हे अभियान पंचमहाभूतांवर म्हणजेच पृथ्वी, जल, वायू, आकाश, अग्नी यावर आधारित आहे। यावर काम करून पृथ्वीचे तापमान कमी करण्याचे उद्दिष्ट आहे। त्या दृष्टीने वृक्षारोपण व संवर्धन मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे। वृक्षाची माहिती व फायदे नागरिकांपर्यंत पोहोचवा अशा सूचना आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात। शहराच्या खबरबात या बातमीपत्रात इथेच थांबतोय। मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।